नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे, मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती येण्याच्या अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे पदे भरून घेतली जात आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त या पदभरतीमध्ये या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी स्टाफ नर्सची पदे भरून घेतली जाणार आहे ती पदे कशा प्रकारे इथे असणार आहेत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्याच गोष्टी इथे सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। तर चला आता व्हिडिओला वेळ वाया न घालवता सविस्तरपणे सुरुवात करू। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, हिंदू हृदय सम्राट दवाखाना आहे, त्याच्यामध्ये तुमची इथे पदभरती करून घेतली जाणार। बघा, HBT दवाखान्याअंतर्गत तुमची इथे पदभरती असणार आहे। याच्यामध्ये 4 पदे भरून घेतली जाणार आहेत। त्याच्यामध्ये पूर्ण वैद्यकीय अधिकारी असेल आणि दुसरं पद आहे इथेच तुम्हाला परिचारिका महिलासाठी हे पद असणार आहे। इथे किती पदे भरली जात आहेत? 3 पदे भरली जात आहेत विद्यार्थी मित्रांनो। अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे, विजा अ साठी 1 आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1 पद आहे। आणि या पदासाठी तुम्हाला इथे BSc नर्सिंग GNM विथ MNC रजिस्ट्रेशन या पदासाठी अशी अर्हता तुम्हाला इथे लागणार आहे। आणि या पदासाठी 20,000 रुपये एवढं मानधन मित्रांनो इथे दिलं जाणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांकडे अनुभव असणार आहे किंवा एक्सपिरियन्स आहे त्या विद्यार्थ्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। म्हणजेच थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स असणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथे बेनिफिट असणार आहे। त्यानंतर बघा, इथे तिसरं पॅसेजमध्ये तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल 15 वित्त आयोग नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर, इथे ही पदभरती असणार आहे। आणि इथे पण 4 पदे भरून घेतली जात आहेत, 4 प्रकारची पदे भरली जात आहे। तर त्याच्यामध्ये बघा, दुसरं जे पद असेल ते परत परिचारिका महिलासाठी पद असणार आहे आणि इथे जवळपास मित्रांनो 23 पदे भरली जात आहेत। तर इथे खूप जास्त पदे तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील। आता बघा, कॅटेगरी वाईज कशा प्रकारे ही पदे असणार आहेत। अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे, विजा अ साठी 1 आहे, भज ब विद्यार्थ्यासाठी 1 पद असणार आहे, भज क साठी 1 पद आहे, भज ड साठी 1 पद आहे, विमा प्र साठी 1 पद आहे, इमाओ साठी 6 पदे आहेत, साशे माप्र साठी 3 पदे आहेत, आदुग साठी 3 पदे आहेत आणि खुला प्रवर्गासाठी 5 पदे, अशी एकूण विद्यार्थी मित्रांनो इथे 23 पदे स्टाफ नर्स महिला या पदासाठी भरून घेतली जात आहेत। आणि या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे। BSc नर्सिंग किंवा GNM विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी इथे असणार आहे। आणि या पदासाठी 20,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला दरमहा इथे दिलं जाणार आहे। आणि तिसरं क्रमांकाचं पद आहे परिचारिका पुरुषसाठी, हे पद इथे असणार आहे। आणि या पदासाठी 3 पदे इथे भरली जात आहे। अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे, विजा अ साठी 1 पद आहे आणि खुलासाठी 1 पद, असे प्रत्येकी 1 पद तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। आणि या पदासाठी पण BSc नर्सिंग किंवा GNM इथे लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला MNCचं रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे। या पदासाठी पण 20,000 रुपये एवढं मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांकडे इथे एक्सपिरियन्स असणार आहे त्या विद्यार्थ्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2025 मध्ये आणखी GNM किंवा ANMचं रजिस्ट्रेशन करून घेतलं नाही, तर आपण जॉब कॉर्नर कडून तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचं इथे रजिस्ट्रेशन किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट असेल अशा सर्व गोष्टी इथे करून देत असतो। तर ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे WhatsApp, त्या नंबरवरती SMS करायचा आहे किंवा तुम्ही चॅट सेक्शनमध्ये चॅट पण करू शकता। तर अशा विद्यार्थ्यांचे आपण इथे या सर्व गोष्टी करून देऊ। तर चला बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आणखी इथे बघा, आता जे पहिलं जे असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत पदभरती आहे इथेच परत। आणि इथे 1 ते 12 पदे अशी भरून घेतली जात आहेत, 12 वेगवेगळ्या संवर्गातील पदे भरून घेतली जात आहेत। तर त्याच्यामधीलच 8व्या क्रमांकाचं पद असणार आहे परिचारिकाचं, हे पद आहे परिचारिका महिलासाठी आणि ते 6 पदे अशी भरली जात आहेत। विजा अ साठी 1 पद आहे,
600 माप्रसाठी 3 पदे आहेत आणि आदुगसाठी 2 पदे आहेत। आणि या पदासाठी शैक्षणिक अर्हता लागणार आहे तुम्हाला BSc नर्सिंग, GNM आणि त्यासोबत तुम्हाला MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी इथे असणार आहे। या पदासाठी 20,000 रुपये एवढं मानधन दरमहा इथे विद्यार्थी मित्रांनो दिलं जात आहे। आणि 9व्या क्रमांकाचं पद आहे परिचारिका, पुरुषसाठी हे पद इथे असणार आहे। 2च पद इथे पुरुषसाठी भरली जात आहेत। अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे, विजा अ साठी 1 पद आहे। आणि या पदासाठी BSc नर्सिंग आणि GNM अशी शैक्षणिक अर्हता लागेल। MNC रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। आणि शेवटी 20,000 रुपये या पदासाठी पण दिलं जात आहे। मानधन दरमहा 20,000 रुपये असणार आहे। आणि या दोन्ही पदासाठी वयोमर्यादा जी असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी असेल 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष अशी वयोमर्यादा तुम्हाला इथे लागणार आहे। महिला असो किंवा पुरुष या दोन्ही पदासाठी सेम एज लिमिट आणि सेम एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे लागणार आहे। आणि शेवटी 12व्या क्रमांकाचं पद असणार आहे बघा, ते आहे प्रसविकाचं हे पद आहे। एकूण 6 पदे इथे भरली जात आहे। त्याच्यामध्ये विमाप्रसाठी 1 जागा आहे, 600 माप्रसाठी 4 जागा आहेत आणि आदुगसाठी 1 जागा अशी एकूण इथे 6 पदे मित्रांनो भरत आहेत। ANM तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता इथे लागणार आहे। फक्त ANMचा विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला MNC रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे। या पदासाठी 18,000 रुपये एवढं मानधन इथे दिलं जात आहे। आणि एक्सपिरियन्स उमेदवारासाठी इथे प्रेफरन्स विल बी असणार आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला इथे असणार आहे, फायदा होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इथे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। आणि ही सर्व पदे असणार आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत भरून घेतली जात आहेत। तर आपण सर्व गोष्टी ज्या ज्या महत्त्वाच्या त्या सर्व पाहून घेतलेल्या आहेत। शेवटी बघा अर्ज करण्यासाठी तारीख 29 जुलैपासून ते 20 ऑगस्टपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। तुम्ही स्वतः जाऊन अर्ज करू शकता किंवा टपालचा देखील पोस्टाचा वापर करून तुम्ही ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे पाठवू शकता। अर्ज पाठवण्यासाठी पत्ता असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला, भाईंदर प, तालुका जिल्हा ठाणे या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज इथे पाठवायचा आहे किंवा तुम्ही स्वतः जाऊन देखील हा अर्ज इथे भरू शकता। त्यानंतर अर्जासाठी मेरिट लिस्ट लागेल, अंतिम यादी, फायनल यादी या सर्व गोष्टी ज्या असणार तुम्हाला या वेबसाईटवरती पाहायला भेटणार आहे। www.mbmcgovernment.in या वेबसाईटवर सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर इथे तुम्हाला नक्की भेट द्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे आपण सर्व पदे इथे स्टाफ नर्सची आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेतलेली आहेत। जवळपास विद्यार्थी मित्रांनो 40 ते 50 पदे स्टाफ नर्सची इथे भरून घेतली जाते। तर खूप चांगल्या जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहेत। तर सर्वांनी इथे नक्की अर्ज करायचा आहे। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे हमीपत्र जोडायचं आहे। त्यानंतर हा अर्जाचा नमुना पण तुम्हाला इथे व्यवस्थितपणे इथूनच डाउनलोड करून भरून घ्यायचा आहे। तर हा अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे, इथूनच तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र पण इथे जोडायचं आहे। तर बघा अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला इथे असणार आहे। शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि बेल ऑलवरती प्रेस करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवरती नवनवीन येणाऱ्या जाहिरातीची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल, म्हणजे तुम्ही कुठलाही व्हिडिओ इथे मिस करणार नाही। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी नक्कीच लाईक करा। तर चला भेट तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।